हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वीट होममध्ये. तर मी आज तुम्हाला मशरूमची रेसिपी दाखवणार आहे. तर चला आपण आता रेसिपी बनवायला घेऊयात. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मशरूम आणि याच्या आपण छोट्या छोट्या पाकळ्या हे करून घेऊया. अशा बघा मी तुम्हाला दाखवते. हे असं करायचं, याचं पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला नंतर हे अशा पाकळ्या बनवायच्या, त्याच्या बारीक करायचं त्याला हातानेच, त्याला चाकूची पण गरज नाही. तर चला आपण इथं घेणार आहोत कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि मशरूम. तर चला आपण गॅसवर कढई ठेवून आपण भाजीला सुरुवात करूया. तर इथे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे. त्याच्यानंतर चांगलं तडतडू द्यायचं त्याला. त्याच्यानंतर आपण आता इथं कांदा टाकणार आहोत. सगळ्यात पहिले कांदा टाकायचा आणि कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण याला हलवून घेऊयात. तसे मशरूम शरीरासाठी खूप चांगलं असतं. आणि कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. तर त्याच्यानंतर लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या होत्या, थोड्या जाडसर. तर याला सगळं मिक्स करून घेऊया आणि याला पण थोडं परतू द्यायचं आपण. तर हे आपलं आता परतून झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहे. नंतर हळद टाकायची थोडीशी. नंतर तिखट टाका 2 चमचे आणि नंतर प्रवीण मसाला टाकायचा आणि जिरा पावडर थोडी आणि धना पावडर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं अगदी 1 मिनटच परतून घ्यायचं, जास्त नाही, तर हे मसाले जळून जातील नाही तर आता हे मशरूम मी बारीक केलेले याच्यामध्ये टाकून देणार आहे. हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि याला सगळं परतून घ्यायचं. आता परत याला चांगलं हलवून घेतल्यानंतर याच्यावर आता थोडं 5 ते 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं. चला तर मग हे तर मी किचनवर अन्नपूर्णा स्तोत्र लावलेलं आहे. मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे दोन्ही कामं होतात, माझी वेळही वाचतो आणि माझं ते अन्नपूर्णा स्तोत्र म्हणूनही होतं. चल त्याला आता आपण 10 मिनटानंतर हे झाकण काढलेलं आहे आणि याला परत एकदा हलवून घेऊ आपण. तर असं छान सुगंध सुटला आहे याचा. वाव. आणि वरतून आता शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर ही आपली मशरूमची सुकी भाजी रेडी आहे. आता आपण ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चला तर आपण आता सर्व करूया. ही आहे मशरूमची भाजी. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय.